आज आहे 6 मार्च। आजच्या याच्यामध्ये आपण एक ट्रेड जो आहे, एक रिस्कीवाला होता तो 1 लॉट वरती असतोय, ठीक आहे। तो ऑलरेडी त्याचे स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस आहेत, तो जातोय। त्यानंतर दुसरा एक लो प्रोबेबल ट्रेड होता, ओके। हा काही लोकांनी कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला, काही लोकांसाठी हा एसएल गेलेला आहे। त्यानंतर बॉटम जर फोर्थ रिव्हर्सलचा बघायला गेला तर फोर्थ रिव्हर्सलला व्हॅल्यू कॅल्क्युलेशन ज्या त्या ग्रीक्स प्रॉपर सेट नव्हते, त्यामुळे मिळालेलं नाहीये। जस्ट वेट करत होतो ऍज अ ऑप्शन सेलर। आजचे जे काही पोझिशन आहेत, काल जे आपण सेल केले होते त्या आज काय केलेल्या आहेत, बुक केलेल्या आहेत। आजचं लर्निंग काय आहे, तर आजचं लर्निंग हे आहे की आपण 2 दिवस झालं बघतोय काय की आपल्याला चांगले ट्रेड मिळाले नाहीत, तरी सुद्धा आपल्याला आता सिस्टीमवरती डाऊट येतील किंवा जो काही लॉस झालेला आहे तो रिकव्हर करण्यासाठी आपण अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू शकतोय, ज्याला आम्ही मजेमध्ये म्हणतोय की जगिरा जागा होऊ शकतोय। तो अशा वेळेला आपल्याला पेशन्स राहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या सिस्टीमवरती पुन्हा बॅक टेस्ट करणं गरजेचं आहे, पुन्हा प्रेम करणं गरजेचं आहे। कारण की जर आज लॉस होतोय म्हणून आपण सिस्टीम चेंज केली, ओके, तर उद्यापासून परत कशाचीही गॅरंटी नाहीये। त्यामुळे आपल्याला सिस्टीम चेंज करायची नाही, काही करायचं नाही, आहे त्या सिस्टीम काय करायचे, फॉलो करायचे।